2025मध्ये भाजपकडे येणारा फ्लो फार जास्त झाला आणि कोणाकोणाला तिकीट देणार आहेत आणि कोणाचं तरी डोक्यावर खापर फोडावं आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन एबी फॉर्म घ्यावा आणि निवडणुकीला समोर जावं म्हणून काही आपल्या सहकाऱ्यांनी काही केलेल्या भावना असतील, मात्र ते भावना साफ खोट्या आहेत आणि चव्हाण साहेबांनी असं कुठेही कोणालाही काही म्हणलेलं नाही आहे। महापालिका निवडणुकांची ही रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आज जो फॉर्म वापस घेण्याचा दिवस आहे, काल छाननीचा दिवस होता आणि ह्या उमेदवारी वापस घेण्याच्या दिवसामध्ये बरेचसे जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत ते नाराज होताना या ठिकाणी पाहायला मिळाले। कालच्याच तारखेमध्ये ज्यावेळेस भाजपचा जाहीरनामा जो आहे तो प्रकाशन सोहळा कालच्या तारखेत पार पडला, अशोक चव्हाणांनी असं सांगितलं की मी माझे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे मी नुसतं सांगत नाही, हे अशोक चव्हाणांचं गाजर नाही आहे, तर हे अशोक चव्हाणांचं कमिटमेंट आहे असं त्यांनी सांगितलं आहे। मात्र त्याच्यानंतरही बरेचसे जे काही उमेदवार आहेत त्यांची अचानक वेळावर उमेदवारी माघार घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत नगरसेवक पिंपळे हे आपल्यासोबत आहेत, महेंद्र पिंपळे हे आपल्यासोबत आहेत। काय सांगणार, अचानक वेळेमध्ये आपण आपली उमेदवारी मागं घेण्यात आली आहे, काय नेमकं कारण आहे? आपण भाजपचे गेल्या अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते आहात। मी भाजपचा कार्यकर्ता नाही आहे, मी अशोकराव चव्हाण साहेबाचा कार्यकर्ता, अमर भाऊचा कार्यकर्ता आहे। मला चव्हाण साहेबांनी आणि अमर भाऊंनी मागे 2017मध्ये काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी देऊन मला निवडून आणलं होतं। मी सर्वसामान्य कुटुंबातला एक सदस्य आहे। माझे वडील जे आहेत एक क्लास 4 एस टी महामंडळामध्ये वॉचमॅनची ड्युटी आहे त्यांची, परंतु काल जे भाष्य झालं, लक्षात असू द्या, काल जे भाष्य झालं की आपले जे रावत साहेब आहेत यांनी जे सांगितलं की चव्हाण साहेबांनी 50 लाख रुपयाची मागणी केली आणि किंवा दुसरे कोणते माझे सहकारी नगरसेवक असतील, उमेदवार असतील की त्यांनी सांगितलं की चव्हाण साहेबांनी 50 लाख रुपयाची मागणी केली। चव्हाण साहेब 50 लाखाची मागणी करत नाहीत, उलटं 50 लाख रुपये लावतील सर्वसामान्यांना, कारण की आम्ही जेमतेम रोडवरचे कार्यकर्ते आहोत, हाडामासाचे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळं हे काल जे 50 लाख रुपयाचा जो आरोप झाला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठवाड्याचे शिल्पकार जे अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांच्यावर जो आरोप झाला त्या आरोपाला मला कुठंतरी रात्रभर झोप आली नाही। त्या कारणानं मी आज रोजी शिंदे गटाचा अधिकृत जो बी फॉर्म आहे शिवसेना पक्षाचा तो मी आज रोजी माझ्या राजीव खुशीने मी उचलून घेतलेला आहे। आपण सांगताहेत की आपण स्वतः राजीव खुशीने शिंदे गटाचा एबी फॉर्म आपण लावलेला होता, आपण रनिंग नगरसेवक होतात, मात्र मग आपल्याला उमेदवारी का देण्यात नाही आली? त्यांनी वरच्या स्तरावर असं सांगितलं की महेंद्र पिंपळे कुठंतरी प्रभाग क्रमांक 5मध्ये त्याची कामाची कमतरता थोडी जाणून आली, लोक थोडे नाराज झाले, तर त्या लोकांची नाराजगीसाठी आणि माझ्या कामाची कमतरतासाठी मी आज रोजपासून उद्या येणाऱ्या 5 वर्षापर्यंत मी लोकांमध्ये राहणार आहे, नाराजगी दूर करणार आहे, लोकांचे काम करणार आहे। मी जरी नगरसेवक नसलो तरी मी एक चव्हाण साहेबाचा सहकारी कार्यकर्ता, अमर भाऊचा सहकारी कार्यकर्ता म्हणून गेल्या आता 5 वर्षे मी सतत लोकांमध्ये राहून त्यांची नाराजगी आणि त्यांचे रखडलेले कामं मी पूर्णपणे करणार आहे। एकीकडे आपण सांगतायत की आपण अशोक चव्हाणांचे कार्यकर्ते आहात, अमर राजूरकरांचे कार्यकर्ते आहात, तर आणि अशोक चव्हाण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तुम्ही जाण्यास बांधील आहात असं आपण सांगतायत, आणि दुसरीकडे मग तुम्ही एबी फॉर्म कसं काय लावला इतर पक्षाचा? हे काय कारण होतं की तुम्ही जर इतके प्रामाणिक कार्यकर्ते असते तर मग शिवसेनेचा एबी फॉर्म लावण्याची तुमच्यावर वेळ का आली? कल्याणकर साहेबांनी, उत्तरचे आमदार जे आहेत कल्याणकर साहेब यांनी मला एबी फॉर्म लावला होता आणि मी त्यांच्या पक्षामध्ये पण मी जाहीर प्रवेश केला आणि मला एबी फॉर्म लावला होता, परंतु मी निवडणुकीला समोर जाण्याकरता मी सज्ज होतो, लोकांसाठी मदत गेलतो, हातापाया पडत होतो, नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न करत होतो। आता काही जे नाराज झालेले उमेदवार आहेत चव्हाण साहेबाचेच कार्यकर्ते किंवा चव्हाण साहेबाचेच नगरसेवक होते माझ्यासोबत जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले, त्यांनी कुठंतरी चव्हाण साहेबाविषयी द्वेषभावनेतून अपशब्द त्यांच्या तोंडातून निघाले की 50 लाख रुपये मागितले। या द्वेषापोटी मला कुठं रात्रभर झोप आली नसल्यामुळं मी माझ्या राजीव खुशीने मी एबी फॉर्म वापस घेतलेला आहे, निवडणुकीमधून मी माघार घेतलेली आहे आणि माझ्यासोबत जे प्रभाग क्रमांक 5चे जे नगरसेवक आहेत समजा त्यांच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून भाजपसाठी मी मतदान मागण्यासाठी आजपासून सुरुवात केलेली आहे। आपणच आता सांगितलेलं आहे की आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून एबी फॉर्म लावलेला होता उमेदवारी संदर्भात आणि तुम्ही आज तो मागं घेतलेला आहे,
मग तुम्ही आज भाजपचे कार्यकर्ते कसे काय झाले? कारण तुम्ही अगोदर शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. हो बरोबर आहे, परंतु मी पुन्हा साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून मी चव्हाण साहेबांपाशी गेलो, चव्हाण साहेबांचा आशीर्वाद घेतला, चव्हाण साहेबाला सांगितलं की तुमच्यावर अपशब्द बोलणाऱ्यामुळं मी आज माझा AB फॉर्म वापस घेतलेला आहे आणि मला पुन्हा तुमच्याजवळ स्थान द्या एक कार्यकर्ता म्हणून मी आज भाजपचा मी पुन्हा छोटा मोठा एक सदस्य झालेला आहे आणि मी काम करायला तयार झालेला आहे. बर्डन आणून सुद्धा फॉर्म वापस घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. तुमच्यावर असं काही बर्डन आहे का की तुम्ही जर फॉर्म नाही वापस घेतला तर इतर काही गोष्टी होतील अशी भीती आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो उमेदवारी आहे ती मागं घेतलेली आहे आज? नाही, मी एक सुज्ञ मुख्याध्यापक आहे. माझ्यावर कोणाचाही बर्डन नाही, ना चव्हाण साहेबाचा, ना अमर भाऊचा, कोणत्याही नेत्याचा नाही. उलटे मला म्हणू लागले होते की बाबा तुला AB फॉर्म आहे, तू लढ. परंतु आमच्याच काही सहकार्यांनी चव्हाण साहेबावर आरोप केल्यामुळं माझं मन विचलित झालं. त्याच्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश केला पुन्हा. उमेदवारी देण्यावरून पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा आरोप होतो आहे. भानुसिंग शेखावत असतील, सोनाळे असतील, दुष्यंत सोनाळे यांनीसुद्धा आरोप केले आहेत. असे वेगवेगळे जे नगरसेवक आहेत त्यांनी आरोप केलेत. मग याच्यात कितपत सत्यता आहे? आता तुमचेच सहकारी मित्र आहेत जे आरोप करत आहेत, मग यांचे हे आरोप खोटे आहेत? पहा, 2025मध्ये भाजपकडे येणारा फ्लो फार जास्त झाला आणि कोणाकोणाला तिकीट देणार आहेत आणि कोणाचं तरी डोक्यावर खापर फोडावं आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन AB फॉर्म घ्यावा आणि निवडणुकीला समोर जावं म्हणून काही आपल्या सहकाऱ्यांनी काही केलेल्या भावना असतील. मात्र त्या भावना साफ खोट्या आहेत आणि चव्हाण साहेबांनी असं कुठंही कोणालाही काही म्हणलेलं नाही आहे. कालच्याच भाषणामध्ये अशोक चव्हाणांनी सांगितलं की मी कार्यकर्त्याला गाजर देत नाही, कमिटमेंट देतो. तशी काय कमिटमेंट तुम्हाला अशोक चव्हाणांनी दिलेली आहे का? नाही, मी त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पुन्हा सेवा करणार आहे. आणखीन मला कोणतीही कमिटमेंट आणि मला कमिटमेंटची गरज पण नाही. चव्हाण साहेबांचं नाव आलं म्हणजे मी आता भावी आमदार समजा मला किंवा भावी नगरसेवक समजा, चव्हाण साहेबाचं नाव आलं तिथं सगळे कमिटमेंट विसरून जातात लोक. म्हणजे तुम्ही जे म्हणतायत तुम्हाला भावी आमदार म्हणजे तुम्हाला आमदारकीची कमिटमेंट आहे का? नाही, बिलकुल नाही. मी माझ्या चव्हाण साहेबाच्या नावाला मी स्वतः आमदार म्हणून घोषित करतो आणि मी आमदार म्हणूनच आहे कारण की चव्हाण साहेबांनी ज्याच्या गळ्यावर ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदारापेक्षा कमी नाही आणि आमदारापेक्षा जास्त नाही. मग आता तुम्ही भाजपमध्ये राहून अशोक चव्हाणांचं काम करणार हे निश्चित आहे? 100% अमर भाऊ आणि चव्हाण साहेबाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पुन्हा जोमानं काम करणार आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला गुलाल महेंद्र हिरामन पिंपळेपासूनच सुरुवात होणार आहे. तुम्ही उमेदवारीत नाही आहेत मग गुलाल तिथून कसा सुरुवात होईल? माझ्या सहकारी जे माझे प्रभाग क्रमांक 5चे जे 4 सहकारी आहेत मी त्यांना गुलाल लावला म्हणजे महेंद्र पिंपळेला गुलाल लागल्यासारखं आहे. निश्चितच हे शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केले कारण हे अगोदर अशोक चव्हाणांचे कार्यकर्ते आहेत आणि अशोक चव्हाणांचे कार्यकर्ते असतानासुद्धा त्यांनी काही कारणास्तव शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि यांचा AB फॉर्मसुद्धा लावण्यात आला होता. मात्र आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यांनी AB फॉर्म शिवसेनेचा बाजूला ठेवून ऐन वेळावर माघार घेत पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि अशोक चव्हाणांची साथ ठेवत आपलं समाधान झालं आहे, आम्ही अशोक चव्हाणांचंच काम करणार अशा आश्वासन त्यांनी दिलं आहे. कॅमेरामन सुधाकरसह मी धनंजय सोळंके, टाइम्स नाव मराठी, नांदेड.